श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बघणार आहोत तांबड्या पानाची भाजी. तर ही भाजी एक रानभाजी आहे. ह्या भाजीचे पानं ह्या अशा पद्धतीचे असतात आणि तिच्या जे साईड आहेत की नाही ते थोडेसे पाहू शकता तुम्ही कशा अशा झिगझॅग अशा पद्धतीने असतात. तर ही आहे तांबड्या पानाची भाजी. आता ह्याला प्रत्येक ठिकाणी नावं वेगवेगळी असतील. तर ही भाजी काय होतं, गावाकडच्या भागामध्ये सहज उपलब्ध होते आणि शहरामध्ये सांगता नाही येणार, पण गावाकडच्या भागामध्ये ही भाजी तुम्हाला सहज उपलब्ध होते. ही शेतामध्ये आपोआप आलेली अशी भाजी असते. तिचं असं बी वगैरे टाकायची गरज नाही पडत. ही आपोआप तृणवर्गीय भाजी असल्यामुळे ही आपोआप शेतामध्ये उगवते आणि ही भाजी एक रानभाजी आहे आणि शिवाय ही रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त अशी भाजी आहे. तर ही भाजीची मी एक पेंडी आज बाजारातून आणली होती. ती अशी बारीक अशी मी चिरून घेतलेली आहे आणि आता आपण काय केलं, इथं गॅसवर तवा मांडून घेतला आहे. त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडेसे हुलगे घेतलेले आहेत. याला कुळीतही म्हटलं जातं काही भागामध्ये. तर हे हुलगे काय करायचे, तव्यामध्ये छान आंबळ असे भाजून घ्यायचे. आता आपले इथं हुलगे भाजलेले आहेत, मी काढून घेत आहे. आणि नंतर त्याच तव्यामध्ये काय करायचं, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेही चांगले डाग पडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. आता आपले इथं शेंगदाणेही भाजून झालेत, आपण काढून घेऊयात. आता आपले हुलगे आणि शेंगदाणे दोन्हीही भाजून झालेले आहेत. आपण आता ही चिरून घेतलेली जी भाजी होती की नाही, तिला स्वच्छ अशी धुवून घेऊयात. तुम्ही अगोदर जरी चिरण्याच्या अगोदर धुवून घेतली तरी चालेल. मी आता इथं चिरून घेतल्याच्या नंतर ही भाजी इथं धुवून घेत आहे. हिला छान स्वच्छ पाण्याने अशी काय करायची, धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्याला काही माती चिखल वगैरे असला तर तो धुवून निघला जातो. म्हणून ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता इथं भाजी ही स्वच्छ धुवून एका पातेल्यात मी घातलेली आहे. नंतर त्या भाजीवरती काय केलं, हुलगे घातलेत, त्याच्यामध्येच भाजलेले हुलगे मी घातलेले आहेत. आणि नंतर हे पातेलं काय केलं, मी गॅसवर ठेवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक तांब्या भरून मी पाणी घातलेलं आहे. आता हे एक तांब्या म्हणजे भाजी किती आहे इतपत पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी चांगलं भाजी डुबेपर्यंत अशी पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हे भाजी काय करायची, अशी आता हुलगे घालून अशी शिजवून घ्यायची आहे. आता आपली भाजी इथं शिजते आहे, तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर मी इथं काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि आत्ता आपण भाजून घेतले होते की नाही ते शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ घालायचं. मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे थोडंसं खरबरीत असं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसं खरबरीत वाटून घेतले. जास्त बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे, थोडंसं खरबरीतच ठेवायचं आहे हे वाटण. आता आपली इथं भाजी पूर्ण अशी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण काय करू, त्याच्यामधलं जे पाणी ना काळपट ते काढून घेऊयात. याला आमच्याकडे भाजी इळून घेणे असं म्हणतात. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपलं हे भाजीतलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण ही भाजी छान हटवून घेऊयात. त्यासाठी मी इथं काय केलं, त्यामध्ये 2 चमचे असं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. नंतर त्यामध्ये काय करायचं, आपण मिक्सरला जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते घालायचं आहे. शेंगदाणे, लसूण, मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही ते घालायचं आहे आणि ते छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हटवून घ्यायचं आहे ती भाजी, त्याच्यामध्येच चांगलं घोटून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं पाणी नाही आहे ना त्याच्यामध्ये, पूर्ण कोरडी भाजी आहे, त्यामुळं मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं, पाणी घालायचं आणि ही भाजी चांगली घोटून घ्यायची आहे अगदी बारीक. आणि नंतर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं रंग येण्यासाठी हळद घातलेली आहे. आता आपली भाजी इथं घोटून झालेली. त्यानंतर मी इथं काय केलं, गॅसवर कढई मांडून घेतली. त्याच्यामध्ये मी तेल घातले
आणि पहिल्यांदा काय केलं, मोहरी घातली, नंतर जिरं घातलं. जिरी मोहरी छान इथं तडतडली गेलेली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, आपण ही घोटून घेतलेली जी भाजी आहे की नाही ती घालायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी करायची की नाही तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथं आपली भाजीला उकळी फुटलेली आहे. आता आपली तांबड्या पानाची गरगट्टा भाजी तयार आहे. तर अशा पद्धतीने तांबड्या पानाची गरगट्टा भाजी तुम्ही पण करून पहा. बाय.